माझे मित्र आहेत सलीमभाई खेतानी, ज्यांना तुम्ही ओळखता चांगल्या प्रकारे. नक्कीच. तो माणूस माझ्यासाठी आयुष्यातला दुसरा आदर्श आहे आणि तो अनुभव घेऊन माझ्या आईची आणि माझ्या मोठ्या भावाची खूप इच्छा होती की मी या सर्व्हिसेस पांढरकवड्या या गावामध्ये दिल्या पाहिजे. हे गाव टँकर मुक्त झालं हे मी छाती ठोकून सांगू शकतो की गुरुचा आदेश जो आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे काम करा, फळाची अपेक्षा करू नका. आणि माझा गुरुवर प्रचंड विश्वास आहे. प्रत्येक प्रभागामध्ये वॅक्सिनेशन सेंटर चालू केले होते. उपजिल्हा रुग्णालयाला हातात धरून प्रत्येक प्रभागामध्ये दोन वॅक्सिनेशन सेंटर चालू केले. अरे वा. आणि इथल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्याच्यात आपल्या सेवा प्रोव्हाइड केल्या. माणसाने स्वप्न ते बघितलं पाहिजे जे उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. हेल्थ सर्व्हिसेस गव्हर्नमेंट हॉस्पिटल गावाच्या जवळपास बाहेर असल्यासारखं आहे. मला गावाच्या मध्यभागामध्ये नगर परिषदचं एक रुग्णालय उभं करायचं आहे. महाराष्ट्रातल्या ज्या उच्च किंवा चांगल्या नगर परिषदामधून ज्या गावांची गणना होते त्या गावांमध्ये किंवा त्या नगर परिषदमध्ये माझ्या पांढरकवडा शहराचं नाव यावं आणि लोकांनी उदाहरणं द्यावेत की गाव असावं तर पांढरकवड्यासारखं. वा वा वा. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिनय नहाते. नमस्कार. नमस्कार आशुतोष. नमस्कार मंडळी. नगर परिषदेच्या निवडणुकांचं घमासान आता महाराष्ट्रभरात सुरू झाले आणि त्याच अनुषंगानं आपण आलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये. यवतमाळ जिल्ह्यातली एक नगर परिषद आहे. या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी एक उमेदवार उभे राहिलेत. खरं तर सुशिक्षित उमेदवार म्हटलं, सुशिक्षित माणूस म्हटलं की राजकारणाकडे बघण्याचा त्याचा जरा अंग विचित्र असतो. राजकारण हा आपला पिंड नाही असं सुशिक्षित लोक म्हणत असतात. पण हे व्यक्ती जरा वेगळे आहेत. ते पेशानं डॉक्टर आहेत. आता डॉक्टर म्हटलं की पेशंटची सेवा करणं ही त्यांची सेवाभावी वृत्ती असते. पण यांच्यात ही सेवाभावी वृत्ती कोणत्या लेवलला आहे ते तुम्हाला कळून येईल. कारण ते 24 तास आपल्या पेशंटसाठी हजर असतात. मग ते फोनद्वारे असो किंवा प्रत्यक्षपणे असो ते पेशंटची काळजी घेतात. फक्त पेशंट्सच नाही, फक्त आरोग्यसेवा नाही, शिक्षण क्षेत्रातसुद्धा त्यांचं काम खूप चांगलं आहे. शिक्षणच नाही, सामाजिक क्षेत्रातसुद्धा ते अनेक कामं करत असतात. ते डॉक्टर झाले. डॉक्टर झाल्यानंतर मुंबईला प्रॅक्टिस करायला गेले. पण घरच्यांनी सांगितलं तिथं जाऊन लोकांची सेवा करण्यापेक्षा आपल्या गावात राहून आपल्या गावातल्या लोकांची सेवा कर. आणि तेव्हापासून ते आपल्या गावातल्या लोकांची सेवा करू लागले. ते आज तागायत तशीच अविरत सेवा करतायत. आणि तेच आहेत नगराध्यक्षपदाचे यंदाचे उमेदवार. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिनय नहाते. नमस्कार. नमस्कार आशुतोष. नमस्कार. कसं चाललंय आयुष्य? प्रचाराची धामधूम कशी चालली? अगदी मजेत. म्हणजे असं काही वाटत नाही. पहिले 2 दिवस त्रास झाला पण रेग्युलर वॉकिंग करत असल्यामुळे चालणं काही खूप अवघड वाटत नाही आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मजा येते. म्हणजे एकंदरीत माझ्या दृष्टीने हे नवीन फील्ड आहे माझ्यासाठी, पण आय एम एन्जॉईंग. बरं. एक कुतूहल असतं सर्वसामान्य नागरिकांना की उमेदवाराचा दिवस कसा जात असेल. तुमचा दिवस कसा जातोय? सकाळी 7ला उठतो, 9ला तयार होतो, प्रचारात निघतो, दुपारी 3 वाजेपर्यंत प्रचार करतो, 3 ते 4 किंवा 4:30पर्यंत जेवण आणि घरी एक अर्धा तासाची रेस्ट घेतो आणि पुन्हा 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत प्रचारात असतो. त्यानंतर काही औपचारिक अनौपचारिक मीटिंग्ज असतात लोकांसोबत, अर्थात त्या पार पाडतो. रात्री जाऊन 11, 11:30 वाजता पुन्हा झोपतो. एक साधारण 7 ते 8 तासाची झोप घेतो आणि पुन्हा सकाळी उठतो. बरं. सध्याचं हे रुटीन चाललंय. हा. डॉक्टरांना राजकारणी व्हायला वेळ किती लागला? अख्खं आयुष्य गेलं, 53 वर्ष लागले. वा, छान. बरं. एक मजेशीर गोष्ट प्रेक्षकांना सुद्धा सांगतो. डॉक्टर साहेबांच्या पत्नी 2017 ते 2023 बरोबर या काळामध्ये या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या आणि आता डॉक्टर साहेब नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डॉक्टर साहेब निवडणुकीच्या रिंगणात कसे काय उतरले? बघा अशू, कसं आहे, मी डॉक्टर बनलो इथून मी सेवा सुरू करेन. म्हणजे माझा विषय जो आहे तो डॉक्टर बनलो इथून सेवा सुरू करेन. मला खूप इच्छा होती पहिलेपासून की मी आयुष्यात डॉक्टर बनलो पाहिजे. 12वीचं शिक्षण झालं. माझी MBBSची ॲडमिशन 3%ने गेली. बरं. हां.
पण मग माझी ॲडमिशन PKVला BTechला झाली होती. पण मी दादांना, माझ्या मोठ्या भावांना, माझा आदर्श आहे तो, मी त्याला सांगितलं मला डॉक्टरच बनायचं आहे. म्हणून मग BMSला ॲडमिशन फ्री ऑफ चार्ज होऊ शकते, म्हणजे व्हॉट्स ए विदाऊट फीस होऊ शकते, विदाऊट डोनेशन होऊ शकते. आणि ती माझी ॲडमिशन झाली. मी म्हटलं ठीक आहे, BMS तर BMS, सेवा तर करायला मिळणार, म्हणून मी डॉक्टर झालो. बरं. डॉक्टर झालो, डॉक्टरी पेशात उतरलो, अभ्यास केला, पास झालो. त्यानंतर मुंबईला 4 वर्ष प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस इन द सेन्स अंडर प्रॅक्टिस म्हणतात त्याला. आणि तो अनुभव घेऊन माझ्या आईची आणि माझ्या मोठ्या भावाची खूप इच्छा होती की मी या सर्व्हिसेस पांढरकवड्या या गावामध्ये दिल्या पाहिजे. म्हणून मी पांढरकवड्याला आलो आणि इथे सेवा सुरू केली. सेवा म्हटलं की ती फ्री असते ॲक्च्युली. मी माझा व्यवसाय चालू केला. बरं. पण हा व्यवसाय करताना सुद्धा मी कधी पैशाकडे बघितलं नाही. म्हणजे माझ्या गुरुचंच म्हणणं होतं की आपल्याला पोटापुरते मिळालं तरी सफिशियंट आहे. आणि तेव्हाच मी ठरवून टाकलं की गुरुचा आदेश जो आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. वा. म्हणजे काम करा, फळाची अपेक्षा करू नका. आणि माझा गुरुवर प्रचंड विश्वास आहे. तुला सांगतो आशू, काय असतं आयुष्यात जॉब सॅटिस्फॅक्शन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जो जॉब करता त्याच्यात समाधान मिळालं पाहिजे. आणि रात्री पलंगावर झोपल्याबरोबर 3ऱ्या मिनिटाला झोप लागली पाहिजे. माझा व्यवसाय जो आहे तो डॉक्टरी पेशाचा जरी असला, ज्याच्यामध्ये प्रचंड स्ट्रेस असते. कारण आमची एक चूक ही रुग्णाच्या जीवासोबत बरोबर काही होऊ शकतं. ती स्ट्रेस सांभाळून सुद्धा जर मला झोप येत असेल तर मी माझ्या व्यवसायात हॅपी आहे. वा. हे सगळं करताना मला जे माझ्या गुरूंनी सांगितलं की आपल्या पोटापुरतं कमव, म्हणून मी कधीच पैशाचा विचार केला नाही. ती सेवा मी करत आलो, विविध क्षेत्रातून करत आलो. पण हळूहळू चालून असं लक्षात आलं की या सेवा आपण रुग्णसेवेपुरता मर्यादित न ठेवता त्याला इलॅबोरेटिव्हली थोडंसं सामाजिक क्षेत्रात पण, किंवा शैक्षणिक क्षेत्रात पण, किंवा सामाजिक क्रीडा क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन देता येईल. माझे मित्र आहेत सलीमभाई खेतानी, ज्यांना तुम्ही ओळखता चांगल्या प्रकारे. नक्कीच. तो माणूस माझ्यासाठी आयुष्यातला दुसरा आदर्श आहे. पहिला आदर्श मी अनुषंगाने सांगेन. तो आदर्श याच्यासाठी आहे की त्या माणसाची सुद्धा हीच स्ट्रॅटेजी आहे की फक्त मानवसेवा हीच ईश्वर सेवा. हा त्याचं ब्रीद आहे. त्यांनी कधीही मदत करताना इतरांची जातपात, धर्म, पुरुष, स्त्री, शत्रू, मित्र हे कधीच बघितलं नाही. सगळ्यांची मदत करत गेला. आणि त्याच सलीमभाई माझा अतिशय लहानपणाचा मित्र. म्हणजे इनफॅक्ट मी असं म्हणेल की 11वी-12वीपासून आम्ही मित्र आहोत. तर त्याचे जे रुग्णसेवेशी संबंधित जेवढे काही कामं आहे ते मी करायचो, मी करतो आहे आणि मी करत राहणार. कारण त्याचं एकच म्हणणं आहे की माझी जी काही मदत आहे ती सही लोगों के हाथ में जाना चाहिए. वा. म्हणजे त्याचा मिसयूज व्हायला नको. बरोबर. ते पेशंट त्याच्याकडे जरी आला तर तो माझ्याकडे पाठवतो. आतिश माझा मित्र आहे, आमचा अगदी खंदा समर्थक, अतिशय उत्कृष्ट कार्यकर्ता आहे. त्याच्याकडे आले, मोहसिनभाई आहे, अमर आहे, गोपाल बाजुरी आहे, यांच्याकडे सगळ्यांकडे जे काही पेशंट येतात ते सलीमभाईकडे जाऊन माझ्याकडे येतात. मग मी त्यांची सगळं माहिती घेतो आणि त्यांना व्यवस्थित डायरेक्ट करतो. जेवढे काही आमच्याकडनं मदत करता येईल, आर्थिक मदत करता येईल, त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं, त्या डॉक्टरांशी बोलायचं, त्याला कमी पैशामध्ये ते बजेटमध्ये बसवायचं, एखाद्या योजनेत बसत असेल ते योजनेत करून घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. ती सेवा आहे. ती सेवा आजपर्यंत करत आलो. पण अनुषंगाने आता मागच्या 5 वर्षामध्ये माझी पत्नी नगराध्यक्ष होती. माझ्या पत्नीला थोडासा राजकीय वारसा आहे. तिची आई पण
कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती होती. बर. त्यानंतर तिचे वडील पण सक्रिय राजकारणात होते. धामणगावचे जे आमदार आहेत अरुणभाऊ अडसड, त्यांचे अगदी लहान बालपणीचे मित्र. बर. त्याच्यामुळे तिला राजकीय वारसा होता, तिची इच्छा होती राजकारणात यायची. म्हणून तिला मी सांगितलं की ठीक आहे, हरकत नाही, तू राजकारणात जातेस, काही प्रॉब्लेम नाही, मी माझा व्यवसाय सांभाळेन. पण थोडीशी कलाटणी मिळाली मागच्या 5 वर्षामध्ये की तिच्याकडून जे कामं झालेत ते कामं झालेत, प्रामाणिकपणे झालेत. काही अडचणी आल्यात, कोरोनाची अडचण आली मोठी, राजकीय जे काय म्हणता येईल की अस्थिरता होती महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे फंडिंग झालं नाही. पण त्याही परिस्थितीमध्ये जे कामं मॅक्झिमम गावामध्ये करता आले ते आम्ही केले, तिन्ही केले, नॉट मी. कारण मी त्या काळामध्ये माझी नगर परिषदेमध्ये काही दखलंदाजी नव्हती किंवा माझा काही अंतर्भाव नव्हता, मी जात नव्हतो, मी माझं क्लिनिक सांभाळत होतो. तिचा कार्यकाळ संपल्यानंतर 2-3 वर्ष प्रशासक होता, त्या काळामध्ये पण गावातले कामं होतं, ते सगळं बरोबर होतं. पण मला असं थोडंसं वाटलं की अजून काहीतरी शिल्लक राहिलं आहे आपल्याला करण्यासारखं. आणि माझा स्वतःचा किंवा माझी स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा अजूनही सांगतो काहीच नाही आहे. पण माझा मित्र जो सलीम भाई आहे, जो माझा आदर्श आहे, जो सेवा देतो, जो लोकांची सेवा करतो, जो मानवतेसाठी झटतो, त्याच्या उद्देशाला कुठे तडा जाऊ नये किंवा त्याचा उद्देश कुठे विफल होऊ नये, याच्यासाठी मला सलीमनी सांगितलं की डॉक्टर तेरे को लड़ना पड़ता और तू ये आगे चला सकता है. जो अपने उद्देश आहे, ज्याचा आपल्याला विस्तार करायचा आहे. म्हटलं ठीक आहे, तू म्हणतो तर लढ लेंगे. बर. ती क्लिनिकमध्ये बसूनही सेवा करायची आहे, ती तर चालूच राहणार आहे. इथे बसून अजून लोकांची सेवा करूया, या अनुषंगाने मी राजकारणात आलो. बर. आता तुम्ही सांगितलं की तुमच्या पत्नी 2017 पासून नगराध्यक्ष होता, त्यावेळेस बऱ्याच प्रकारची कामं झाली. आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय म्हणल्यावरती तुमच्यासाठी तो प्लस पॉईंट आहे असं मला वाटतं. बरोबर. की एक नगराध्यक्षाचा वारसा आपण म्हणू शकतो. इतर वेळी वारसा वडिलांकडून वगैरे येतो, तुमच्या जसं यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो तसं आपण तुमच्या बाबतीत म्हणू शकतो. मग अशी कोणती कामं आहेत जी त्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुमच्या गावामध्ये झाली, तुमच्या शहरामध्ये झाली आणि प्रामुख्यानं त्यामुळं गावाचा विकास झाला आपण असं म्हणू शकतो? भरपूर झालीत. म्हणजे सांगण्यासारखं सगळ्यात पहिलं उदाहरण तर मी हे देईल की मागल्या बऱ्याच वर्षापासनं या गावामध्ये प्रामुख्याने जो मुद्दा, हे बघ काय असतं अशू की नगरसेवक किंवा नगराध्यक्ष यांचे बेसिक काम आहेत, रस्ते, नाल्या, स्वच्छता, बरोबर, हे बेसिक काम आहेत, सौंदर्यीकरण. पण हे करत असताना मॅडमनी जे काही महत्त्वाचं काम केलं, त्यात पाण्याची जी म्हणजे पाणी पुरवठा जी ही एक प्रत्येक माणसाची गरज आहे किंवा जी काय म्हणता येईल त्याला बेसिक नीड आहे. बरोबर. ठीक आहे. अन्न, वस्त्र, निवारा सोबत पाणी पण आहे, पाण्याशिवाय माणूस जगू नाही शकत. खरं. तर त्या पाण्यासाठी तिने बरेच प्रयत्न केलेत. की 2014ला हद्दवाढ झालं. हद्दवाढ झाल्यानंतर जे प्रभाग नगर परिषद पांढरकवड्याच्या हद्दीत आले त्यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यांना काहीतरी बोर करायला लागत होते, बोरमध्ये काहीतरी पाण्याचं सॉल्टचं प्रमाण जास्त असायचं. बरोबर. या सगळ्या गोष्टी होत्या. त्या गोष्टी विचारात घेऊन आपण त्यांना नळ कनेक्शन्स दिले. ही हद्दवाढच्या व्यतिरिक्त गावामधल्या काही अतिक्रमण असलेल्या भागांमध्ये, प्रत्येक गावात असतं अतिक्रमण, नगर परिषदचा आधी नियम होता की ते अतिक्रमण जाणाऱ्यांना नळ कनेक्शन देण्यात येऊ नये. पण पाणी ही जीवनावश्यक वस्तू, बेसिक नीड आहे ती. बरोबर. तिथं द्यायला लागेल. आपण त्याला फाटा दिला, ठराव देऊन आपण ते प्रत्येकाला नळ कनेक्शन दिलं. मॅक्झिमम लोकांना गावात नळ कनेक्शन उपलब्ध झालेत. ही पाण्याची सगळ्यात मोठी व्यवस्था आपण सांभाळण्याचा प्रयत्न केला. मागल्या 5 वर्षामध्ये, म्हणजे मॅडमच्या कार्यकाळामध्ये, मी मधल्या 3 वर्षाच्या बाबतीत बोलणार नाही.
हे गाव टँकर मुक्त झालं हे मी छाती ठोकून सांगू शकता, बरोबर. की कुठेही पाण्याची कमतरता नाही पडली. पाण्याचा स्टॉक आपल्याकडे जो आहे तेवढाच असताना सुद्धा संपूर्ण गावाला आपण पाण्याचा पुरवठा केला. वा. सोबत मधल्या काळामध्ये काही कारणास्तव जॅकवेल पडली. बर. म्हणजे नदीतून जे पाणी पहिल्यांदा ज्या भागात स्टोअर केलं जातं आणि तिथून मग आपल्या पाण्याच्या टाक्यांकडे येतं, ती जॅकवेल पडल्यानंतर जे काम 15 दिवसाचं होतं ते काम 2 दिवसात युद्धस्तरावर आपण आटोपलं. 2 दिवसात. आणि तिसऱ्या दिवशी गावातला पाणी पुरवठा सुरळीत केला. वा. हे एक महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर मॅडमचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता किंवा आपल्या गटाचाच महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता की या गावाला 24 तास पाणी पुरवठा योजना सुरू करायची. बर. ती आपण अंमलात आणतोय. त्याच्यावर आपण विस्ताराने बोलू पुढे. नक्कीच. स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण. ज्या स्मशानभूमीमध्ये दहन शेडची कमतरता होती आणि ते दहन शेड काही पडीत पडल्यासारखे होते, त्याला आपण रियुटिलाइज करतोय. नवीन दहन शेड तयार केलं. तिथल्या सगळ्या टाईल्स पेवर लावले, तिथलं सौंदर्यीकरण केलं. आज तो स्मशानभूमी म्हटलं की अंगावर काटा येतो. बरोबर. पण आज तुम्ही तिथे जाऊन पिकनिक मनवू शकता अशी परिस्थिती आहे. वा. त्यानंतर महादेव घाट जिथे गणपती विसर्जन होतात त्या महादेव घाटावर अतिशय घाण परिस्थिती होती. म्हणजे लोक तिथे लॅट्रिनला बसायचे, सगळं कचरा पडला राहायचा. त्याचं सौंदर्यीकरण आपण केलं. वा. गावामध्ये रोजगाराच्या दृष्टीने विचार केला तर आपण इथे सावित्रीबाई फुले अध्यायिका चालू केली. बर. तर ती अध्यायिका म्हणजे MPSC साठी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक अभ्यासाचं ठिकाण तयार झालं. तिथे आपण लायब्ररी तयार केली. बर. तिथे ते विद्यार्थी अभ्यास करत आहे. मागच्या काही वर्षामध्ये बरेचसे विद्यार्थी त्या परीक्षांमध्ये पास होऊन कामाला लागले. वा वा वा. छान. मराठी शाळा आणि उर्दू शाळा ह्याच्या समोर कॉम्प्लेक्स बनले होते जे 2014-15 पासनं त्याचं न्यायप्रविष्ट प्रकरण होतं काही. बर. ते उठवून आणण्याचं काम, ते त्याचं काय सोपस्कार निपटवून त्याला रेग्युलराईज करण्याचं काम मॅडमनी केलं. वा. आणि तिथे आज जवळपास 20-25 जणाला 50 जणाला रोजगार उपलब्ध झाला. वा. क्या बात. व्यक्तींना. त्यांच्याकडे काम करणारे व्यक्ती वेगळे. म्हणजे एक साधारण 250 ते 400 लोकांना तिथे रोजगार उपलब्ध झालाय. आणि तो एरिया आज खाऊ गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे गावामध्ये. तिथे सगळ्या प्रकारचे स्टॉल्स लागतात. बर. रेग्युलर असतात. ही एस्टॅब्लिशमेंट मॅडमकडून करण्यात आली. नक्कीच. रस्ते निश्चितच आपण चांगले केले. स्वच्छतेचं काम निश्चितच चांगलं होतं. त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. दिवाबत्ती ह्याचाही कधी काही प्रॉब्लेम गेला नाही. रोज त्या टायमाला दिवे लागायचे, त्या टायमाला सकाळी बंद व्हायचे. या ज्या बेसिक काम आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा मॅडमनी गावामधल्या बऱ्याचशा 8 ते 10 उद्यानांचं सौंदर्यीकरण केलं. तिथे ओपन जिम तयार केले. मुलांच्या खेळण्यासाठी साधनं उपलब्ध करून दिली. अजून काही प्रोजेक्ट आहेत, कारण त्याची डिटेल मी तुला नाही देऊ शकणार याच्यासाठी, कारण मी नगर परिषदमध्ये जास्त लक्ष घालत नव्हतो. पण हे बेसिक ढोबळ मानाने जे मला माहिती आहे त्या गोष्टी मी तुला सांगितलं. म्हणजे इव्हन काय म्हणता येईल की बिलो पॉवर्टी लाईन जे लोक असतात किंवा ह्यांना ज्या निवासाच्या सुविधा रमाई योजनेअंतर्गत किंवा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना घराची अनुदानं मिळतात आणि घरं तयार होतात, ते पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. बऱ्यापैकी म्हणजे चांगलं वाखाणण्याजोगं काम झालेलं आहे. साधारण किती म्हणजे बऱ्यापैकी नगर परिषदांमध्ये असं असतं की या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. अगदी बरोबर. किती मागच्या 5 वर्षात रमाई योजनेमध्ये एक साधारण 100-1 लोकांचे फॉर्म होते. मला वाटतं त्यातले 70-80 लोकांचे घरं तयार झालेत. आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जवळपास 500च्या वर लोकांना घरं झालेत आणि ते आज त्या घरामध्ये व्यवस्थित राहत आहे. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. कारण ह्या गोष्टी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा हेतूच तो आहे की सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि त्या योजना मागच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात पोहोचल्या, हे खूप समाधानाची बाब आहे. बरोबर. डॉक्टर साहेब, एक थोडंसं वेगळं मी बोलतो. आपलं विकासाचं चाललंय, जी काय कामं केली, पण त्यातनं मला एक मुद्दा काढायचा आहे. ज्यावेळेस सत्ता होती मागच्या 5 वर्षांमध्ये, त्यावेळेस कोविडचा कालावधी आला होता. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. बरोबर. आणि
त्या काळामध्ये तुमची पत्नी नगराध्यक्षा होती. हो. मग त्यावेळेसची परिस्थिती कशी हँडल केली, काय त्यावेळेसचा संघर्ष कसा होता? कोविड, तुला सांगतो आशू, एक डॉक्टर म्हणून सांगतो, हा कोविड म्हणजे आमच्या अभ्यासक्रमामध्ये होता, बर, जो फक्त 4-5 लाईनमध्ये खतम झाला होता, सर्दी खोकल्यासारखा. बर. पण आताचा जो हा कोविड आला, याला नोवेल कोरोना व्हायरस मानलं गेलं होतं. काय झालं होतं की या व्हायरसची टेंडन्सी आहे म्युटेशन, हा, आपला रंग बदलतो, बहिरूपी असतो तो. आताचा जो हा कोरोना व्हायरस आला, हा अतिशय डेडली रूप घेऊन आला. बर. आणि भारतात नव्हे, अख्ख्या जगामध्ये त्यांनी हाहाकार माचवला. हो हो. मला वाटतं 23 मार्चला आपल्या इथे लॉकडाऊन सुरू झालं. प्रचंड उन्हाळ्याचे दिवस होते. त्या काळामध्ये माझं वैयक्तिक काम जर विचारशील ॲज अ डॉक्टर, तर मला माहिती होतं, माझ्यासोबत माझे मित्र आहेत अंगाईतकर साहेब आणि राम जिड्डेवार, जे आता नगरसेवकासाठी उभे आहेत. बर. ते आम्ही त्यांची गाडी घेतली, त्याच्यावर एक भोंगा लावला. लॉकडाऊन होतं, कोणाला बाहेर फिरण्याची परमिशन नव्हती. आम्ही पोलीस डिपार्टमेंटकडून परमिशन घेतली की आम्हाला लोकांना सांगायचं की हे काय आहे, लोक पॅनिक होऊ नयेत. नक्कीच. मी ते काम केलं, लोकांना अवेअरनेस केलं की तुम्हाला हे कोणते लक्षणं आले म्हणजे काय करायचं, कोणता त्रास झाला म्हणजे कुठे जायचं. उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड सेंटर लागले होते, त्यानंतर क्वारंटाईन सेंटर्स होते. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्याची जाणीव करून देणे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना भयभीत न होऊ देणे, बरोबर, हा माझा उद्देश होता. त्या दृष्टीने 15-20 दिवस, 1 महिना मी हे सगळीकडे गावात फिरून, त्या ऑटोमध्ये जिप्सीमध्ये फिरून सगळ्यांना मी त्याचं अवेअरनेस करत होतो. ॲट द सेम टाईम नगर परिषद त्यावेळेस, आशू तुला सांगतो की 4च डिपार्टमेंटचे लोक रस्त्यावर होते. एक पोलीस डिपार्टमेंट, एक महसूल डिपार्टमेंट, एक आरोग्य खातं आणि नगर परिषद. याच्या व्यतिरिक्त कोणाला बाहेर यायची परमिशनच नव्हती. बरोबर. तर नगर परिषदचं जेन्युइन आणि महत्त्वाचं काम होतं की लोकांना त्यावेळेस सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करणे, खाण्यापिण्याच्या असो, कशाच्या असो, सगळ्या. बरोबर. त्यावेळेस सॅनिटायझेशनचा एक इश्यू आला होता. अख्खं गाव आपण सॅनिटाईज केलं होतं. वा. सोडियम हायपोक्लोराईड आपण सोल्युशन मागवले. आपण मागवले म्हणजे मॅडमनी मागवले, माझा तर काही रोल नाही त्यात. ते फायर ब्रिगेडच्या टँकरमध्ये टाकून अख्खं गाव आपण सॅनिटाईज केलं होतं. बर. तर तो सॅनिटाईज करतानाचा पाईप मी हातात धरलेला आहे. सगळीकडे फवारणी आपण करत होतो. कालांतराने त्या गोष्टी सगळ्या नियमबाह्य झाल्या, कारण ॲज अ डॉक्टर आम्हाला पण त्या आजाराबाबतीत पूर्ण माहीत नव्हतं. बरोबर. जे वरून गाईडलाईन यायच्या त्याच्यानुसार काम करायचं. बरोबर. तर त्यावेळेस त्यानंतर फार पहिली जी वेव आली त्याच्यामध्ये एरिया क्वारंटाईन करणे, जिथे रुग्ण सापडला त्याला क्वारंटाईन करणे. बरोबर. ह्या सगळ्यामध्ये आपल्या नगर परिषदेने खूप सहकार्य केलं. त्याच्यामध्ये नंतर वॅक्सिन तयार झाले. जो वॅक्सिनेशनचा मेन इश्यू होता की आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की संपूर्ण देशातलं वॅक्सिनेशन झालं पाहिजे. बरोबर. मॅक्झिमम वॅक्सिनेशन होईल तेवढा फायदा लोकांना होणार होता. बरोबर. तर त्या वॅक्सिनेशनचा जो काय म्हणता येईल एक फ्लो चालला, त्याच्यामध्ये सगळ्यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये वॅक्सिनेशन करणं पॉसिबल नव्हतं. तर आम्ही म्हणजे मॅडमनी प्रत्येक प्रभागामध्ये वॅक्सिनेशन सेंटर चालू केले होते. वा. उपजिल्हा रुग्णालयाला हातात धरून प्रत्येक प्रभागामध्ये 2-2 वॅक्सिनेशन सेंटर चालू केले. अरे वा. आणि इथल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्याच्यात आपल्या सेवा प्रोव्हाइड केल्या. वॅक्सिनेशन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. अख्ख्या गावाचं म्हणजे 98% वॅक्सिनेशन झालं असं म्हणण्याला हरकत नाही. वा. म्हणजे काही गावांमध्ये वॅक्सिन मिळत नव्हत्या लोकांना. एक्झॅक्टली. गावामध्ये एकच वॅक्सिनेशन सेंटर असायचं. बरोबर. म्हणजे तुमच्या इथं प्रभागामध्ये एक वॅक्सिनेशन सेंटर, ही उल्लेखनीय बाब होती. अगदी उल्लेखनीय बाब होती. आणि याचा रेकॉर्ड सगळा, आणि त्याच्या बाबतीत मला वाटतं उपजिल्हा रुग्णालयाचा सत्कार पण झाला की सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन पांढरकवडा शहरामध्ये झालं. त्याच्यासाठी आपण जातीने लक्ष घालून हे सगळं करून घेतलं. बरोबर. पण आता फार विचित्र काळ होता तो. डॉक्टर साहेब, तुमची ओपीडी सुरू होती त्यावेळेस? हो. त्याही काळात मी हे कामं करून सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ओपीडी करायचो.
सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन गाऊन मास्क सगळं वापरून आम्ही OPD केल्या. लोकांना तिथेही आम्ही धीर दिला. जे पेशंट काय झालं या कोविडमध्ये, कोविड डेडली होता मान्य आहे, पण त्याचा जो रेशो होता डेथ रेट एक हार्डली 3 किंवा 2.5% होता. बरं. यातले 70% पेशंट तर विदाऊट सिम्पटम दुरुस्त होत होते. बरं. म्हणजे तो इन्फेक्ट व्हायचा पण त्याला कोणतंही लक्षण नाही यायचं नाही. बरं. काही पेशंटला लक्षण यायचे जे OPD बेसिसवर किंवा ऑन द काउंटर मेडिसिन घेऊन पेशंट दुरुस्त व्हायचं. बरं. त्यातले 5-10% पेशंट हॉस्पिटलाइज व्हायचे. बरं. त्यातले 7 ते 8% पेशंट दुरुस्त होऊन घरी यायचे. आणि 1% पेशंटला दगावायचे. तर तेव्हा पण आम्ही आमच्या OPD मधून सर्व्हिसेस दिल्या. आम्ही बऱ्याचशा लोकांना तिथे पण, आणि एवढंच नव्हे, पांढरकवड्यातल्या सगळ्याच डॉक्टरांनी तेव्हा मेहनत घेतली. बरं. फार एथिकल प्रॅक्टिस केली, कोणालाही घाबरू दिलं नाही. ती सेवा म्हणजे पांढरकवड्यातल्या शहरातल्या डॉक्टर्स, नगर परिषद, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांनी जातीने लक्ष घालून पार पाडलं. वा. आता आपला हा पॉडकास्ट आहे, हा वेगळ्या अनुषंगाने आहे, पण आपल्या गप्पा आहेत त्यामुळे मला हा प्रश्न विचारायचा आहे. अगदी. डॉक्टर साहेब, डॉक्टरांचं कर्तव्य असतं की आपल्या जीवावरती खेळून तुम्हाला रुग्णांचे प्राण वाचवायचे असतात. भीती नाही वाटत का अशा वेळेस? कोरोनाच्या वेळेस भीती नाही का वाटली? कोरोनाच्या वेळेस पण भीती वाटली. म्हणजे मी तुम्हाला माझ्या भीतीपेक्षा कुटुंबाला जास्ती भीती होती की मला मुलगा म्हणायचा, पप्पा राहू द्या ना, दवाखाना बंद ठेवा ना. कारण सगळीकडे फ्रान्समध्ये धडाल मृत्यू होत होते, अमेरिकेत धडाल मृत्यू होत होते, जर्मनीत धडाल मृत्यू होत होते. भारतात तेवढं प्रमाण नव्हतं. आता भारतात प्रमाण नसलेलं कारण इथली सोशल कंडिशन आहे, बरोबर, जिथे फार लवकर हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाली आणि वॅक्सिनेशन लवकर झालं. पण लहान मुलं आहे, त्याला भीती वाटते, बायकोही घाबरायची, पण तिला हेही माहीत होतं की याचं कर्तव्य आहे रुग्णांची सेवा करायची, केलंच पाहिजे. बरोबर, ते केलंच पाहिजे. मला ती फक्त सांगायची, प्रिकॉशन्स घेऊन राहा, बरोबर, मास्क वापरा. आम्ही ते सगळं केलं. भीती वाटत होती, पण आपलं काम आहे ते, रुग्ण सेवा करणं हे काम आहे. होईल ते होईल. म्हणजे मी मुंबईला असताना माझा मित्र होता डॉक्टर पराग पाटील, जो गायनेकोलॉजिस्ट होता. आम्ही एकाच रूममध्ये राहिलेलो तिथे. पहिल्या वेळमध्ये त्याचा मृत्यू झाला. बापरे. म्हणजे 2 जूनला माझा बर्थडे होता, त्यांनी मला फोन करून विश केलं. 5 जूनला त्याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. कारण तोही माझ्यासारखाच रुग्णसेवा देणारा, स्वतःचं हॉस्पिटल बंद असलं तरी तो डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये जाऊन सर्व्हिसेस देत होता. 5 तारखेला त्याला कोविड पॉझिटिव्ह आला आणि 19 तारखेला त्याची डेथ झाली. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आमच्या फार जवळचे लोक आम्ही गमावले आहेत तेव्हा. नक्कीच. पण कर्तव्यात कसूर करायची नाही, वा, हा आपला उद्देश आहे. म्हणून मी रेग्युलर तिथे काम करत होतो. वा. आणि एक भीती वाटत होती सगळ्यांना, पण काम केलं. वा. आणि त्यातलाच एक प्लस पॉईंट हा आहे की ती सेवाभावी वृत्ती तुमची आता राजकारणाच्या अनुषंगानं का होईना पण समाजासाठी अजून मोठ्या प्रमाणावरती येईल अशी अपेक्षा. आता हे झालं इतिहास. तुम्ही आता नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात. तर तुम्ही काहीतरी जनतेला आश्वासनं दिली पाहिजेत. तुम्ही जनतेला काही पूर्तता कराल या गोष्टींची. अशी काय स्वप्न आहेत की जी तुम्ही बघताय तुमच्या शहरासाठी? भरपूर स्वप्न आहेत. बरं. स्वप्न मला पण आय बिलीव्ह एका गोष्टीची की माणसाने स्वप्न ते बघितलं पाहिजे जे उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. वा. ज्याची त्याला आपण मूर्त स्वरूप देऊ शकलो पाहिजे. ॲज अ डॉक्टर तर मला असं वाटतं की आमच्या गावामध्ये सगळ्यात जास्ती मोठा इश्यू असेल किंवा हेल्थ सर्व्हिसेस, गव्हर्नमेंट हॉस्पिटल गावाच्या जवळपास बाहेर असल्यासारखं आहे. मला गावाच्या मध्यभागामध्ये नगर परिषदचं एक रुग्णालय उभं करायचं आहे. वा. ज्याच्यामध्ये 24 आवर सर्व्हिसेस रुग्णांना मिळतील, अतिशय अल्प दरामध्ये, अद्ययावत सुविधांसहित. हा माझा एक मानस आहे ॲज अ डॉक्टर. त्याच्यानंतर बाकी तर रस्ते हे सगळं होतच राहते, पण आरोग्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा विषय आपण हाताळू शकतो. पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने ही जी योजना कार्यान्वित होते आहे
24 तास पाण्याची योजना, त्याच्यावर मी थोडासा तुम्हाला प्रकाश टाकू इच्छितो की याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा बेनिफिट होणार की पाण्याची बचत होईल. हां. आता तुम्ही म्हणाल कशी बचत होईल. आपण आज नळ येतात, रोज एक वेळा नळ येतो. बरोबर. नळ आल्यानंतर लोक पाणी भरून ठेवतात, स्टॉक करून ठेवतात. हो. आणि सगळ्यांची टेंडन्सी असते, आज पाणी भरून ठेवलं उद्या शिळं होतं, हो. फेकल्या जातं. बरोबर. ते पाणी फेकलं जाऊ नये. मग आता फेकल्या जाऊ नये म्हणजे काय करायचं. मग त्याच्यापेक्षा 24 तास जर घरात पाणी असलं तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही वापरू शकता. नक्कीच. बरोबर आहे ना. बरोबर बरोबर बरोबर. आणि सोबत लोकांचा बेनिफिट हा होईल की आपण आता ही जी नळ योजना चालू होईल तेव्हा आपण प्रत्येक घरी मीटर देऊ. बर. तुम्ही जेवढं पाणी वापरलं तेवढंच मीटर बिल तुम्हाला येईल. बर. वा. तर लोकांना काटकसरीची सवय लागेल. नक्कीच नक्कीच. बरोबर आहे नक्कीच. की नाही बाबा, बिल जास्ती यायला नको, आपण पाणी जरा सांभाळून वापर. वा वा वा, खूप छान. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे काय होईल, आपल्याकडे येणारं पाणी तर तेवढंच आहे. बरोबर. पण गावाचा विस्तार वाढतोय, पाण्याच्या नवीन टाकी झाल्यात, पण पाणी पोहोचत जरी असेल तरी त्याचा अपव्यय होणार नाही. वा, क्या बात आहे. हा माझा त्याच्या मागे उद्देश आहे. म्हणजे मला नाही वाटत अशी योजना कुठल्या गावामध्ये असेल वॉटर कन्झर्वेशनसाठी अगदी बरोबर. मीटर वगैरे लावलाय अशी. वा, खूप छान खूप छान. नाही, मीटर लागेल, ते आपण त्याच्यावर निश्चित प्रयत्न करणार आहोत. हा. रोजगाराच्या दृष्टीने आपण पर्टिक्युलरली महिलांसाठी माझा एक मानस आहे की इथे आपण संगणक प्रशिक्षण केंद्र, शिलाई प्रशिक्षण केंद्र किंवा ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्र हे चालू करायचे, जेणेकरून महिलांना त्यामध्ये आपला स्वतःचा इंडिपेंडंट व्यवसाय चालू करता येईल. नक्कीच. आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर साहेबांच्या पत्नी स्वतः नगराध्यक्ष आहेत, त्यामुळं त्यांच्यापेक्षा इतकं स्त्री सक्षमीकरणाचं महत्व अजून कोणाला माहिती असणार. अगदी निश्चित. नक्कीच. बचत गट असतात गावामध्ये. हो. बचत गटामध्ये आता जे काही अनुदान दिलं जातं किंवा त्यांना कर्ज दिलं जातं त्याची मर्यादा वाढवता येईल. आपल्याला बजेटमध्ये त्यांच्यासाठी स्पेशल तरतूद करता येईल आणि स्पेशल तरतूद करून त्यांना ते कर्ज उपलब्ध करून आपणाला बचत गटांच्या स्त्रियांना सुद्धा याच्यामध्ये त्यांच्या पायावरती उभं करता येईल. नक्कीच. एक्झॅक्टली. डॉक्टर साहेब, शिक्षणाच्या बाबतीत तुमची काही धोरणं आहेत का? शिक्षणाच्या बाबतीत आशू, मी तुला सांगतो, मागल्या 2009ला आम्ही इथे एक CBSE स्कूल सुरू केली, ज्याचा मी मागल्या 15 वर्षापासून प्रेसिडेंट होतो. इनफॅक्ट मागच्या 2 महिने आधी मी तो पदभार आमच्याच ज्येष्ठ बंधू आहेत जे आमच्या स्कूलचे डायरेक्टर आहे मदनभाऊ जिड्डेवार, त्यांना हस्तांतरित केला. आता तेच अध्यक्ष आहेत, पण मागच्या 15 वर्ष मी अध्यक्ष होतो. एक चांगलं दर्जेदार शिक्षण, व्हॅल्यू एज्युकेशन, संस्कारक्षम स्कूल निर्माण करण्याचं काम आणि CBSE स्कूलचे सगळे नॉर्म्स फॉलो करून आपण ते करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण त्याच्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो. म्हणजे मागल्या 15 वर्षामध्ये माझ्या स्कूलमधून 10 बॅचेस पासआउट झाल्या. त्या 10 बॅचेस मधले बरेचसे विद्यार्थी MBBS ला गेले, काही BDS ला गेले, काही IIT ला गेलेले आहेत, काही वकील झाले आहेत, काही CA झाले आहेत. आता आमचा पुढचा टप्पा आहे की आमच्या स्कूलमधून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये जाणारे विद्यार्थी तयार, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. हा झाला प्रायव्हेट स्कूलचा पार्ट. आता राजकारणात यायचं म्हणजे नगर परिषद. तेच विचारणार होतो मी. तर नगर परिषदच्या स्कूल्स आहेत ज्याची हालत थोडीशी व्यवस्थित नसतेच. बरोबर. तिथली पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येईल त्याच्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. मला वर्क करायचं आहे. पहिल्या वर्गापासून संगणक शिक्षण AIचं जग आहे. मुलांना संगणक शिक्षण मिळालंच पाहिजे. आणि नगर परिषदच्या शाळांमध्ये जे विद्यार्थी दाखल होतात त्या पालकांची कुठेतरी प्रॉब्लेम जातो त्यांना आर्थिक, की जे प्रायव्हेट स्कूल्समध्ये आपल्या पाल्याला शिकवू शकत नाही. बरोबर. तसे विद्यार्थी तिथे दाखल होतात. तर आता 7वी पर्यंत शिक्षण आहे. माझा मानस आहे की ते 10वी पर्यंत जावं. इंग्लिश मिडियम स्कूल 10वी पर्यंत जावी. क्या बात. सोबतच मराठी शाळांमध्ये किंवा हिंदी शाळां नगर परिषदच्या शाळांमध्ये आमच्या इथे सध्या कोणताही क्रीडा प्रशिक्षक नाही आहे. त्याची पण अपॉइंटमेंट करून घ्यायचा आपला मानस आहे. कारण हा गाव क्रीडा क्षेत्रात बराच अग्रेसर आहे. इथल्या गावामध्ये कबड्डीचे आणि खो खोचे नॅशनल लेवलचे प्लेयर तयार झालेले आहेत. क्या बात आहे. तर ती
ती परंपरा कायम राहावी त्या दृष्टीने त्या शाळांमधून क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जाणारे विद्यार्थी सुद्धा तयार व्हावे याच्यासाठी क्रीडा शिक्षक आपल्याला तिथे लावायचा आहे. वा, नक्कीच. शाळांमध्ये आधीच्या मॅडमच्या कार्यकाळामध्ये या शाळांचं डिजिटलायझेशन झालं. बर. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, तिथे वॉटर फिल्टर्स लागले, वा. नवीन बिल्डिंग तयार झाली. पण पुढे जाऊन पटसंख्या वाढल्यानंतर सुद्धा आपल्याला ती बिल्डिंग मोठी करायची गरज पडली, तर त्याची तरतूद आपल्याला करायची आहे वा. आणि ती निश्चित आपण करू. नक्कीच. आता मला सांगा, ज्या पुढच्या 5 वर्षांसाठी तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभं राहताय, दावा करताय, तुमचं व्हिजन काय आहे पुढच्या 5 वर्षांचं? पुढच्या 5 वर्षासाठी मला व्हिजन म्हणणं तर मी एका शब्दात सांगेन तुला, महाराष्ट्रातल्या ज्या उच्च किंवा चांगल्या नगरपरिषदामधून ज्या गावांची गणना होते, त्या गावांमध्ये किंवा त्या नगरपरिषदमध्ये माझ्या पांढरकवडा शहराचं नाव यावं आणि लोकांनी उदाहरणं द्यावेत की गाव असावं तर पांढरकवड्यासारखं, वा वा वा, व्यवस्था असावी तर पांढरकवड्यासारखी, सुविधा असावी तर पांढरकवड्यासारखी, स्वच्छता असावी तर पांढरकवड्यासारखी, हे माझं मानस आहे. नगराध्यक्ष यासाठी व्हायचंय? निश्चित व्हायचं आहे. वा, खूप छान. डॉक्टर साहेब, सुशिक्षित माणसं म्हटलं की मी जसं इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं, एज्युकेटेड लोक म्हटली की त्यांना राजकारणाशी त्यांचं वैर असतं, म्हणजे टीका करणं एज्युकेटेड लोकांचं काम असतं. सुशिक्षित माणसं टीका करतात की राजकारणी असे आहेत, राजकारणी तसे आहेत, राजकारण आपला पिंड नाही, सुशिक्षित लोकांनी राजकारणात जाऊ नये. म्हणजे पूर्वी एक म्हण असायची की शहाण्या माणसानं कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये. आता अशी म्हण म्हटली जाते की शहाण्या माणसानं राजकारणात उतरू नये. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? अशो अगदी बरोबर आहे. एक काळ होता, म्हणजे भारताचा जर इतिहास बघितला तर पूर्वीच्या म्हणजे 60-70 पर्यंत, 70s पर्यंत किंवा 80s पर्यंत एज्युकेटेड लोक राजकारणात होते आणि या देशाचा नक्कीच त्या लोकांनी ज्या परिस्थितीमध्ये हा देश हाताळला, बरोबर, मी कोणा पक्षाला ब्लेम करणार नाही, ज्या कंडिशन्स म्हणजे भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून हा देश स्वतंत्र झाला तेव्हा जी या देशाच्या समस्या होत्या, निरक्षरता होती, अस्पृश्यता होती, भूकमारी होती, खूप सारे इश्यू होते, ते त्यांनी त्यावेळेस त्या पद्धतीने टॅकल केले, बरोबर. तर तेव्हाचे हे सगळे शिक्षित आणि उच्च विद्याभूषित किंवा लिटरेट लोक होते. मधल्या काळामध्ये थोडंसं वेगळं त्याच्यापासून लोक दूर जायला लागले, लिटरेट लोक. आणि लिटरेट म्हटलं तर मी तुला सांगतो, माझी लिटरेटची परिभाषा थोडी वेगळी आहे. बरं. म्हणजे BSc झाला, MSc झाला, ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला म्हणून मी त्याला लिटरेट म्हणणार नाही. जो विचाराने प्रगल्भ आहे, वा, ज्याला गावाच्या समस्यांची जाण आहे, त्या माणसाला मी लिटरेट म्हणेल. वा. आणि अशा लिटरेट लोकांनी जर राजकारणात आलं तर त्या गावाचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे, त्या गावाची खऱ्या अर्थाने सुविधा होणार आहे, सेवा प्रोव्हाइड होणार आहेत, डेव्हलपमेंट होणार आहे आणि ते गाव एका वेगळ्या स्तराला, उंचीला जाण्याची निश्चित शाश्वती आपण देऊ शकतो. वा, नक्कीच. म्हणजे लिटरेट उमेदवार सुद्धा हवेत, लिटरेट मतदार सुद्धा हवेत. खूप छान, अगदी बरोबर. आणि ज्यांना समाजाची जाण पाहिजे, गावाच्या विकासाची जाण पाहिजे. अगदी बरोबर. डॉक्टर साहेब, पुढचा एक प्रश्न, गावात नाविन्यपूर्ण असं काय करता येईल तुम्हाला? काय आहे का डोक्यात अशा गोष्टी? 2-3 इश्यू आहेत. म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या दृष्टीने जे काय चालतं त्या दृष्टीने मला असं वाटतं की गावातल्या लोकांनी जर प्रत्येकाने आपलं एक स्वतंत्र सोलर युनिट जर तयार केलं, वा, तर या देशावर किंवा या प्रशासनावर किंवा जो भार येतो इलेक्ट्रिसिटी सप्लायचा, तो थोडा हलका होईल, कमी होईल. वा. आणि सूर्य तर सगळ्यांना उपलब्ध आहे. हो. लोकांना वन टाइम इन्व्हेस्टमेंट राहील, बिल येणार नाहीत, बरोबर. तर ही सुविधा जे लोक उपलब्ध करून घेणार आहेत त्यांना, किंवा दुसरा एक इश्यू आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. जे एवढं वरचा पर्जन्य पडतं ते सगळं वेस्ट होतं, जिकडे तिकडे सिमेंटचं सगळे रोड्स होत आहेत, डांबरीकरण होत आहेत, त्याच्यामुळे
जमिनीमध्ये पाण्याची जी पाणी मुरलं पाहिजे, वॉटर लेवल्स वाढल्या पाहिजे, त्या प्रॉपरली वाढत नाहीत. म्हणून उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता किल्लत जाते, कमतरता जाणवते. बरोबर. ते होऊ नये म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक सगळ्यात चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. हो. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सोलर सिस्टीम, या सिस्टीम ज्यांनी आपल्या घराच्या ह्याच्यात करून घेतल्या, त्यांना आपल्याला टॅक्समध्ये काहीतरी रिलीफ, म्हणजे 100% नाही म्हणत मी, बरोबर, पण काही पर्सेंटेजमध्ये त्यांना रिलीफ दिला तर म्हणून काहीतरी. बरोबर. म्हणजे त्यांनी काय होईल की लोक ते करण्यामागे उत्सुक होतील. बर. या दृष्टीने पर्यावरणाचं संवर्धन होण्यामागे आपल्याला बऱ्यापैकी हात लागेल. वा वा, खूप छान खूप छान. आता थोडंसं राजकीय प्रश्न, तुमच्या पॅनेलला लोकांनी का निवडून दिलं पाहिजे? बघ आशू, विषय असा आहे की पॅनलला निवडून द्यायचं म्हणजे पॅनलचा उद्देशच सेवा आहे. लोकांच्या सेवा करायच्या आहेत, लोकांना सुविधा पुरवायच्या आहेत. हां. मग त्या शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, क्रीडा विषयक असो किंवा आरोग्य विषयक असो. क्रीडा विषयकवर मी आलो तर नगर परिषदचं ते मित्र क्रीडा मंडळ आहे. बरं. तिथे बरेचसे विद्यार्थी मुलं आपले खो खो आणि खेळाडू तिथे खेळतात, खो खो खेळतात, कबड्डी खेळतात. बरं. ते ग्राउंड थोडं छोटं आहे, त्याला मोठं करायचा आपला उद्देश आहे. बरं. त्याच्यासाठी आपण बाजूच्या जागेचा प्रस्ताव पण पुढे पाठवू. बरं. ती जागा हस्तांतरित झाली तर आपल्याला चांगले खेळाडू तिथून तयार करता येईल. सांस्कृतिकमध्ये आपल्याला काही सांस्कृतिक भवन किंवा सभागृह आपल्याला इथे बांधायचं आहे. बरं. शैक्षणिकसाठी मी ऑलरेडी तुमच्याशी बोललो आहे. सामाजिक कामासाठी आपण आरोग्य आणि या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्नरत आहोत. बरोबर. सामाजिक कार्यासाठी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला काही सभागृह लोकांसाठी उपलब्ध करून देत आहेत, जेणेकरून लोक एकत्र बसतील, आपला विचार विनय करतील, एकोपा वाढेल, सामाजिक एकोपा वाढेल, एकत्र राहतील लोक, त्याच्यातून बरेचसे कन्स्ट्रक्टिव्ह कामं होण्याची शक्यता आहे. आणि हे होताना आम्ही आमच्या पॅनलला का निवडून द्यावं, ह्याच्यासाठी द्यावं की आमचे आदरणीय नेते एकनाथजी शिंदे हे आज या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि नगर विकास जे मंत्रालय आहे हे त्यांच्या अधिपत्याखाली आहे किंवा त्यांच्याकडे आहे. आणि आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय संजय भाऊ राठोड जे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांचाच हा पक्ष आहे. बरोबर. तर हा पक्ष जर निवडून आला, शिवसेना धनुष्यबाणावर जर निवडून आली, तर निश्चितच आम्हाला फंडिंग प्रॉपरली होईल आणि या गावाचा जो विकास कासव गतीने होत आहे तो सस्याच्या गतीने नक्कीच होईल. हा विश्वास आम्हाला आहे, म्हणून आमच्या पॅनलला निवडून द्यावं ही आमची इच्छा आहे. खूप छान. डॉक्टर साहेब, तुम्ही स्वतः पेशाने डॉक्टर आहात, तुमची ओपीडी 24 तास असते. 24 तास ओपीडी म्हणण्यापेक्षा तुम्ही 24 तास अवेलेबल असता. मग जर तुम्ही नगराध्यक्ष झालात तर तुमच्या नगराध्यक्ष पदाचा परिणाम तुमच्या पेशावरती आणि तुमच्या पेशाचा परिणाम तुमच्या नगराध्यक्ष पदावरती होऊ शकतो का? निश्चित होणार नाही, निश्चित होणार नाही. मी दोन्ही कामं सक्षमपणे हाताळेल. मी माझं ओपीडीचे टायमिंग ठरवून टाकेल, त्यावेळेस मी माझ्या ओपीडीमध्ये असेल. कारण तो माझा व्यवसाय आहे. बरोबर. त्याच्यावर माझी रोजीरोटी चालते. बरोबर. नगर परिषदेवर माझी रोजीरोटी चालणार नाहीये आणि तो माझा उद्देशही नाहीये. माझं पोट भरण्यासाठी मला माझा व्यवसाय करायच लागणार आहे. माझे टायमिंग थोडेसे मला शफल करायला लागतील, थोडेसे ॲडजस्टमेंट करायला लागेल. पण मी तुला याच्या पुढेही जाऊन सांगतो की आमच्या पक्षाचे जे फाउंडर मेंबर आहेत, आदरणीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं नेहमीच सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे देशाला माहिती आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मी याच्या पुढे एक पाऊल पुढे जाऊन सांगेल की सलीमभाईचं असं म्हणणं आहे की 90% समाजकारण आणि 10%च राजकारण. तर त्या दृष्टीने माझ्या रुग्णसेवेमध्ये कुठे फरक पडणार नाही. मला तर आनंद होईल की माझी रुग्णसेवाच्या व्यतिरिक्त मला गावाची सेवा करण्याचा या अनुषंगाने मला एक संधी मिळते, एक मौका मिळतोय. माझा त्या सेवेमध्ये विस्तार होतोय. खूप छान. नक्कीच. डॉक्टर साहेब, निवडणुकीची प्रचाराची धामधुमी चालू असेल तुमची, पण काय वाटतं हे तुम्ही शिवधनुष्य उचललं एका अर्थानं, हे शिवधनुष्य एकट्याला पेलवेल? हो पण आणि नाही पण. शिवधनुष्य
प्रभू श्रीरामचंद्रांनी एकट्याने पेललं, पेलवलं. हां. आपण तेवढे काही महापुरुष नाही आहे. बर मला माझ्या मित्रांची गरज निश्चित भासणार आहे. बर आणि माझ्यापेक्षा चांगला अनुभव असलेले माझे मित्र माझ्यासोबत आहे. बर आता त्या मित्रांपैकी नावं घ्यायचे म्हटलं तर साजिद शरीफ अतिशय कल्पक बुद्धीचा माणूस आहे. बर मागच्या 20-25 वर्षापासून तो सक्रिय राजकारणात आहे. बऱ्याचशा गोष्टीत म्हणजे मागच्या कार्यकाळामध्ये ते कॉप्शन मेंबर होते. बर. माझ्या सौभाग्यवतीसोबत ते सभागृहात होते. कार्यरत होते. बऱ्याचशा याच्यामध्ये आमच्या मॅडमनी त्यांच्याशी सल्ला मसरत करूनच निर्णय घेतलेला आहे. बर ते सभागृहात असो नसो तो काही विषय नाही आहे. हा त्यांचं सहकार्य मला निश्चित लाभणार आहे. वा. आणि मला बऱ्याचशा वेळेस त्यांचं सहकार्य लाभतं. त्याचे विचारविनिमय मला घ्यायला लागेल. बऱ्याचशा योजनांसाठी मला त्यांचं सहकार्य लागणार आहे. बर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या माझ्या डोक्यात नाही त्याच्या डोक्यात राहू शकतात. नक्कीच. काही गोष्टी त्याच्या डोक्यात असतील माझ्या डोक्यात राहणार नाहीत. बरोबर. अशा गोष्टी मला त्या एकजुटीने करून घ्यायला लागणार. आमचा आतिश चव्हाण आहे, माझा लहान भाऊ आहे, बर सक्रिय कार्यकर्ता आहे. ग्राउंड लेवलला त्याचं काम, एका शब्दात लोकांच्या मदतीला धावणारा पोरगा आहे. त्याला तळागाळातल्या लोकांच्या समस्या माहीत आहेत. हा मी कदाचित त्यात अपुरा पडेल, बर पण त्याला अगदी अगदी खालच्या स्तरातल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याची जाण त्याला आहे. त्याची मदत मला लागणार आहे. आमचे मित्र राजू खेरा आहेत, आमचे मित्र गोपाल बाजोरी आहेत, आमचे मित्र मोहसिन भाई आहेत. हे सगळे ज्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात त्यांच्या समस्या घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी मला तर मदत निश्चित लागणार आहे. नक्कीच. आणि तो मला निश्चित मदत करणार हे गॅरंटीने सांगतो. आणि तुम्ही सगळेजण मिळून तुमच्या युनिट शहराला या शहराला नवीन रूप देण्याचं काम करणार. नक्कीच. म्हणजे या शहराची खासियत ही आहे की या गावाला प्रवेशद्वार जे आहे ते अजून झालेलं नाही. बर एक मोठं भव्य दिव्य प्रवेशद्वार सुरू करायचं. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणतात. गावात एंट्री करतानाच माहीत पडलं पाहिजे गाव कसं आहे. वा त्या दृष्टीने ते आपण करणार आहोत. नक्कीच. ते बऱ्याचशा गोष्टी केल्यात आपण. वाय पॉईंटला जे गावाची एंट्री आहे तिथे आपण छान बगीचा निर्माण केला. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं तिथे वाघाची, आता टिपेश्वरमुळे या गावाची ओळख आहे. टिपेश्वर अभयारण्यामुळे तिथे वाघाची प्रतिमा त्या लोकांनी तिथे लावलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट. त्यानंतर बचत भवनच्या समोर गांधीजींचा फार जुना पुतळा आहे. तिथे पुतळा तर आहेच आहे, पण हुतात्मा स्मारक आहे. बर त्या हुतात्मा स्मारकाच्या तिथे सगळं अतिक्रमण झालेलं होतं. बर आदरणीय न्यायालयाने आणि तेव्हाच्या न्यायाधीशांनी ते अतिक्रमण हटवायला सांगितलं, बर जे की आतापर्यंत कोणीच केलं नाही. बर न्यायाधीशांनी ते हटवायला सांगितलं, पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन ते हटवलं आणि नगर परिषदला डायरेक्शन्स दिले की त्याचं सौंदर्यीकरण करा. बर तर मॅडमच्या कार्यकाळामध्ये त्याचं अतिशय चांगलं सौंदर्यीकरण झालेलं आहे आणि तिथं गांधीजीचा पुतळा आणि हुतात्मा स्मारक दिमाखात उभं आहे. वा खूप छान. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. बऱ्याचशा आमच्या वचननाम्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. हा त्या आपण पुढे चालून लोकांपर्यंत जनतेला पोहोचतील. सांगणारच आहोत, निश्चित करणार आहोत. नक्कीच. मंडळी, व्हिजन असलेले नेते म्हणतो आपण, व्हिजन असलेली लोक म्हणतो, तसं हे व्यक्तिमत्व व्हिजन असलेलं व्यक्तिमत्व आहे असं मला म्हणावंसं वाटतंय. कारण या माणसाकडे शिक्षणाच्या बाबतीत व्हिजन आहे, आरोग्याच्या बाबतीत तर ते स्वतः त्या पेशामध्ये आहेत त्यामुळे त्या संधी त्यांच्याकडे आहेत, रोजगाराच्या बाबतीत आहे, सौंदर्यकरणाच्या बाबतीत आहे, क्रीडेच्या बाबत आहे, सांस्कृतिक क्षेत्रात आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं व्हिजन या व्यक्तीकडे आहे. या पॉडकास्टमध्ये अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, जसं वॉटर मीटर आहे. ही योजना अतिशय भन्नाट आहे, अतिशय नाविन्यपूर्ण आहे. आणि मला असं वाटतं की जसं ग्रामपंचायतींमध्ये भास्करराव पेरे पाटलांचं नाव आहे, तसं येत्या काही काळामध्ये नगर परिषदेमध्ये डॉक्टर साहेबांचं नाव व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. डॉक्टर साहेब, तुम्ही जे काम करताय, तुम्हाला यश मिळेल न मिळेल, तुम्हाला तुमची लोक तुमच्यावरती प्रेम करतायत आणि तुम्ही त्यांना कसं सहाय्य करताय, तुम्ही कशी सेवा बजावताय, हे बघण्यासारखं खूप असणार आहे. आणि काय सांगाल शेवटी तुमच्या नाही, तुम्ही जे आत्ता बोलले की लोक तुम्हाला कौल देतील नाही देतील, मला असं वाटतं की लोकांना प्रामाणिकता काय आहे हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि माझी प्रामाणिकता मागच्या 25 वर्षात गावामध्ये प्रॅक्टिस करताना बघितलेलं चांगल्या प्रकारे बघितलेली आहे. आणि ह्याही पुढे मी त्याच प्रामाणिकतेने वागेल ही ग्वाही मी आज देतो.
वा. गावाच्या विकासासाठी, गावाच्या भल्यासाठी, गावाची डेव्हलपमेंटसाठी मी कटिबद्ध राहील, ही आज मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो. वा, खूप छान. असे आश्वासक असे डॉक्टर साहेब, तुम्हाला डॉक्टर साहेबांची ही मुलाखत कशी वाटली, डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं विजन तुम्हाला कसं वाटलं, ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. डॉक्टर साहेबांना तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू आशू, थँक्यू व्हेरी मच. खूप थँक्यू. आणि असा आश्वासक चेहरा प्रत्येक नगर परिषदेला, प्रत्येक गावाला, प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळावा हीच अपेक्षा. आणि असंच सुशिक्षित उमेदवार प्रत्येक मतदारसंघाला मिळावेत, त्यांच्या हातून समाजाचं काम व्हावं, समाजाची सेवा व्हावी, याच अपेक्षा. भेटूयात अशाच नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून. तोपर्यंत बघत राहा कॅरी ऑन मराठी. धन्यवाद.